सो गुड इव्हनिंग टू ऑल. लास्ट लेक्चरला आपण प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट डिस्कस केलं होतं. ओके, सो आपण त्याच्या सगळ्या प्रॉपर्टी कालच्या लेक्चरमध्येच कंप्लीट केल्या. सो आज आपण त्याच्यावरचे काही प्रॉब्लेम्स घेणार आहेत आणि त्यानंतर मग आपण स्टार्ट करूया नेक्स्ट, दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट्स. ठीक आहे, सगळे जॉईन झाले आहेत का? म्हणजे मला तुम्हाला संडेचे मेगा टेस्टचं मला हे सांगता येईल बघा. साक्षी आहे अजून. ओके, सो लेक्चर संपायच्या टायमाला मला ध्यान करा. तो संडे मेगा टेस्टचं मी तुम्हाला सिलेबस सांगतो. सिलेबस काय राहील आपलं, हे जे चॅप्टर चालू आहे डिटर्मिनंट मॅट्रिसेस सोडून बाकी सगळे चॅप्टर असतील. म्हणजे आपले पार्ट 1चे 3 चॅप्टर आहे की नाही, आणि पार्ट 2चे 3 चॅप्टर. सो ऑन एन ॲव्हरेज प्रत्येक चॅप्टरवरती तुम्हाला 8-9 क्वेश्चन्स राहतील. ओके, 50 क्वेश्चन, 100 मार्क्स मॅथ्ससाठी. ठीक आहे, टायमिंग 11 ते 2. सो याच्यातला पहिला क्वेश्चन आपण स्टार्ट करूया लगेच. ओके, सो क्वेश्चन आपल्याला प्रॉपर्टीज वापरून सॉल्व करायचे. जस्ट बेटा मी थोडंसं ॲडजस्टमेंट करून घेतो इथं बुक्सवरती. गुड इव्हनिंग मॅडम. सोलार सरांना कॉल आला होता, ते नंबर तुमच्या वहीत लिहिला शीतलने. काय 12वी इन्क्वायरी. सोलट सरांना? हां, त्यांना कॉल आला होता, तुमच्या वहीत लिहिला आहे. बरं. ठीक आहे, सो 4.2 एक्सरसाइज. सो क्वेश्चन है, विदाउट एक्सपांडिंग इव्हॅल्युएट द फॉलोइंग डिटर्मिनंट्स. एक्सपान्शन विदाउट एक्सपान्शन तुम्हाला काय करायचं आहे, ते डिटर्मिनंट सॉल्व करायचे. ठीक आहे, सो वी कॅन सी वन बाय वन. सो त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे. सो फर्स्ट क्वेश्चन इज 1 1 1 ABC ABC, आणि थर्ड कॉलम आहे याच्यामध्ये B + C C + A A + B. ठीक आहे, ओके. आता बघा, ज्यावेळेस आपल्याला डिटर्मिनंट विदाउट एक्सपांडिंग सॉल्व करायचे त्यावेळेस आपल्याला प्रॉपर्टीज वापरायची आहे. सो काय असतं बघा, मॅक्सिमम टाईम यांचा आन्सर 0 असतं. ओके, सो आपण काल प्रॉपर्टी डिस्कस केला. आन्सर 0 कधी येतं? सो आन्सर 0 येईल कधी, ज्यावेळेस तुमचे 2 रो किंवा 2 कॉलम कसे असतील, आयडेंटिकल असतील. ठीक आहे, सो आयडेंटिकल करण्यासाठी बघा, इथं 1 1 1 आहे. ओके, जर मी अजून एखादा कॉलम जर 1 1 1 जर केला तर आपल्याला हे काय करता येईल बघा, 2 म्हणजे 2 रो किंवा 2 कॉलम जर माझे सेम झाले तर आपल्याला आन्सर डायरेक्टली 0 होईल. मॅक्सिमम टाईम अशा क्वेश्चनचा आन्सर 0 असते, लक्षात ठेवा. ठीक आहे, सो मी काय करतो बघा, आता कॉलमचे नावं देऊन ठेवा. इथं हा तुमचा कॉलम 1 आहे, हा तुमचा कॉलम 2 आहे, दिस इज अ कॉलम 3, बरोबर. दिस इज R1 R2 आणि R3. सो आपल्याला ऑपरेशन करायचे आहेत. ठीक आहे, सो ऑपरेशन्स काय होतील बघा, मी कॉलम 3मध्ये मला चेंजेस करायचे सपोज, आणि कॉलम 3मध्ये चेंजेस मी काय करणार आहे, कॉलम 3मध्ये मला ॲड करायचा आहे कॉलम 2. ठीक आहे, म्हणजे काय होईल बघा, कोणता कॉलम ॲज इट इज राहील, पहिला कॉलम ॲज इट इज, म्हणजे तो 1 1 1 ॲज इट इज. दुसरा कॉलम ॲज इट इज ABC. तिसऱ्या कॉलममध्ये मी काय केला, सेकंड कॉलम ॲड केला, म्हणजे काय होईल A + B + C, बरोबर. नंतर B मी C + A मध्ये ॲड केला, C + A + B, म्हणजेच काय होईल, तो A + B + C होईल. परत C तुम्ही A + B मध्ये ॲड करताय, सो परत काय होईल, ते A + B + C. कधी पण लिहिताना ना सिक्वेन्स लिहायचं अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये, ABC ABC ABC, बरोबर. आता काय होईल, थर्ड कॉलममधून मी ABCला कॉमन घेतो. थर्ड कॉलममधून तुम्हाला घेता येऊ शकतं ना कॉमन. सो थर्ड कॉलममधून मी A + B + C ला कॉमन घेतलं. सो डिटर्मिनंट काय राहील बघा, इथं 1 इथं 1 इथं 1,
हे ए बी सी, नंतर इथं 1 इथं 1 इथं 1. करेक्ट. सो इज इक्वल टू झालं बघा ए प्लस बी प्लस सी. आता इथं प्रॉपर्टी, वेन द 2 rows और 2 columns of a determinant is identical then value of determinant is 0. सो हे मल्टिप्लिकेशन मध्ये 0 आला, सो तुमचं आन्सर किती आलं, हे 0. समजलंय? ओके. तुम्ही दुसरं कोणते रो कॉलम आयडेंटिकल करू शकता कोणत्याही मेथडने. मी या मेथडने याला सॉल्व्ह केलं सपोज. ओके. पुढचा क्वेश्चन नंबर 2. 2 5 2 5 6x 3 6 9x 4 8 12x. ओके. सो अगेन कॉलम 1 कॉलम 2 कॉलम 3 हे तुम्हाला व्हिज्युअलाइज होऊस्तोवर फक्त काय करतोय आपण, मी लिहितोय R1 R2 R3. आता आहे ना, हे बघा रे, थर्ड रो मधून तुम्हाला काय कॉमन काढता येईल रे? थर्ड रो मधून 6 9 12 आहे. ओके. सो दिस डायरेक्टली वाटलं, सो वी टेक 3x कॉमन फ्रॉम कोणामधून, R3 मधून. ओके. R3 मधून जर तुम्ही 3x जर कॉमन घेतला तर डिटर्मिनंट काय राहील आपला? पहिला रो झाला 2 3 4, नेक्स्ट रो झाला 5 6 8, आणि पुढच्या रो मधून तुम्ही तर काय केलं, 3x कॉमन काढलेला आहे तिसऱ्या रो मधून, म्हणजे किती राहील 2. ओके. इथून 3 कॉमन काढलाय, सो 3 3 9, इथं राहिला 3. इथून तुम्ही 4 कॉमन काढता, इथं राहील 4. बघा आता R1 आणि R3 दोन रो तुमच्या आयडेंटिकल झाल्या, म्हणजे डिटर्मिनंटचा आन्सर किती, 3x इंटू 0. आन्सर झालं तुमचं 0. सोपे आहेत का नाही? 2 मार्काचे क्वेश्चन असतात हे. ओके. नेक्स्ट नंबर 3. नंबर 3 तुम्हाला डिटर्मिनंट दिला आहे 2 7 65 3 8 75 5 9 86 5 9 86. ठीक आहे. अगेन कॉलम 1 कॉलम 2 कॉलम 3 R1 R2 आणि R3. बघा आता काय तुम्हाला करता येईल, बघा याच्यात काय कॉमन करता येईल किंवा काही कॉलममध्ये ॲड करता येईल, रोमध्ये ॲड करता येईल, नाही का, असं चेक करा. तर हा 65 येतो समजा, बरोबर. 7 इथं 75 येतो, इथं 9 86 येतो. हे बघा रे, मी काय करतो, इथं कॉलम 2 मध्ये चेंजेस करतो. कॉलम 2 मध्ये चेंजेस काय करायचे, कॉलम 2 ला 9 ने मल्टिप्लाय करा. काय करायचंय, 9 ने मल्टिप्लाय करायचंय कॉलम 2 ला, आणि त्यामध्ये कॉलम 1 ॲड करा. ठीक आहे. कॉलम 2 मध्ये चेंजेस होणार आहे, सो कॉलम 1 आणि कॉलम 3 ॲज इट इज लिहून टाका. कॉलम 1 2 3 5 आणि कॉलम 3 65 76 75 86, याला मी ॲज इट इज लिहिलं. आता बघा रे, कॉलम 2 ला 9 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे पहिला इलेमेंट आता 7 7 इंटू 9 किती, 63. त्याच्यात कॉलम 1 ॲड करायचा आहे, 63 मध्ये हा 2 ॲड करा, किती झाले 65. परत कॉलम 2 ला 9 ने मल्टिप्लाय करा, 8 इंटू 9 72 प्लस हा 3 72 प्लस 3 किती 75. याला 9 ने मल्टिप्लाय करा, 9 इंटू 9 81 81 प्लस 5 किती 86. चेक करा कॉलम 2 कॉलम 3 कसे झालेत रे, कॉलम 2 अँड कॉलम 3 आर आयडेंटिकल. ओके. म्हणजेच तुमचं याचा आन्सर किती झालं, डायरेक्टली 0 बाय युजिंग द प्रॉपर्टी. ओके. समजलंय का? सिम्पल होते बघा क्वेश्चन, जास्त डिफिकल्ट नाही. एकदा बघून घ्या परत वाटलंच तर कसं केलं मी. इथं तुम्ही कोणत्याही मेथडने जाऊ शकता, तुम्हाला फक्त 2 रो किंवा 2 कॉलम सेम दाखवायचे. मी सांगितलं मॅक्सिमम टाइम तुमचा आन्सर 0 असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. प्रूव्ह दॅट तुम्हाला दिलंय x प्लस वाय वाय प्लस झेड झेड प्लस एक्स. ओके. झेड प्लस एक्स एक्स प्लस वाय प्लस झेड वाय प्लस झेड झेड प्लस एक्स
एक्स प्लस वाय इज इक्वल टू 2 टाइम्स एक्स वाय झेड झेड एक्स वाय वाय झेड एक्स. ओके, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. सो प्रॉपर्टी वापरूनच आपण याला प्रूव्ह करणार. ठीक आहे. आता बघा कसं दिलंय बघा त्यांनी. मी लेफ्ट हँड साईड घेतो सॉल्व्ह करण्यासाठी. LHS थोडासा विचार करा, कारण हे क्वेश्चन थोडेसे क्रिटिकल असतात, पण तुम्हाला प्रॉपर्टी वापरून तुम्हाला आन्सरकडे जायचं आहे. झेड प्लस एक्स एक्स प्लस वाय वाय प्लस झेड झेड प्लस एक्स प्लस वाय. ठीक आहे. सो कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3, R1, R2, R3. ओके, कॉलम वाईज ऑपरेशन करा किंवा रो वाईज ऑपरेशन करा. तर तुम्ही इथं एक्स वाय आहे, इथं झेड एक्स आहे, इथं वाय झेड आहे. बरोबर. जर मी बघा R1 मध्ये R2 आणि R3 दोन्ही जरी ॲड केले, म्हणजे तुम्ही काय करताय, सपोज मला काय करायचं आहे, सॉरी इथं बसेल का. ओके, ऑपरेशन मी काय करणार आहे, मला R1 चेंज करायचं आहे. R1 मध्ये मी चेंज काय करतो, R1 मध्ये मी R1 मध्ये मी R2 आणि R3 यांना सुद्धा ॲड करतो. म्हणजे R1 प्लस R2 प्लस R3 करायचं आहे मला. म्हणजे कोणता रो चेंज होतोय, पहिला रो तुमचा चेंज होतोय. ओके, सो सेकंड रो आणि थर्ड रो तुम्ही ॲज इट इज लिहून टाका. ओके, सेकंड रो काय आहे, झेड प्लस एक्स प्लस वाय प्लस झेड. इथं वाय प्लस झेड प्लस एक्स प्लस वाय. आता ॲड करा. हे बघा एक्स प्लस वाय, बरोबर. अजून जर ॲड केलं तर परत वाय येतो, इथं झेड दोनदा येतोय, एक्स दोनदा. ॲडिशन करतो, सिम्पल आहे ना. आता हे बघा ह्या तिघांची ॲडिशन होणार आहे, हे 3 एलिमेंट 1 2 3. सो एक्स दोनदा आला, वाय दोनदा आला, झेड दोनदा आला. मी तुम्हाला काय सांगितलं की एक सिक्वेन्स दिल्या, म्हणजे काय होईल, 2 टाइम्स एक्स प्लस वाय प्लस झेड होईल का. एक्स दोनदा, वाय दोनदा, झेड दोनदा, आपण ॲडिशन करतो. सेम इथं सुद्धा होईल बघा. काय होईल, 2 टाइम्स एक्स प्लस वाय प्लस झेड होईल. आणि इथं सुद्धा काय होईल, एक्स 2 टाइम्स आहे, वाय 2 टाइम्स आहे, झेड 2 टाइम्स आहे. सो 2 टाइम्स एक्स प्लस वाय प्लस झेड. करेक्ट. आता इथून तुम्ही 2 ला कॉमन काढा बाहेर, जो आपल्याला राईट हँड साईडला लागतोय. 2 कॉमन काढला, इथं राहिला एक्स प्लस वाय प्लस झेड, इथं पण राहिला एक्स प्लस वाय प्लस झेड, इथं पण राहिला एक्स प्लस वाय प्लस झेड. ओके, बाकी ॲज इट इज झेड प्लस एक्स प्लस वाय प्लस झेड, वाय प्लस झेड प्लस एक्स प्लस वाय. ओके, सो इज इक्वल टू नाव. हे बघा आता पहिल्या रोला मला ठेवायचं काय, पहिल्या रोला मला फक्त एक्स वाय झेड ठेवायचं आहे. म्हणजे त्यांचा वाय झेड कॅन्सल व्हायला पाहिजे, इथलचा एक्स झेड कॅन्सल व्हायला पाहिजे, आणि त्यांचा काय कॅन्सल व्हायला पाहिजे, एक्स वाय कॅन्सल व्हायला पाहिजे. आता तुम्ही जर व्यवस्थित जर बघितलं ना रे, तुम्हाला जे कॅन्सल करायचं आहे, ज्या टर्म्स कॅन्सल करायच्या त्या तुम्हाला R3 मध्ये दिसत आहेत. म्हणजे मला काय करायचं आहे, परत R1 मध्ये चेंजेस करायचे आहेत. R1 मध्ये मी चेंजेस काय करणार आहे, R1 मधून मला R3 मायनस करायचं आहे. सो R1 मध्ये चेंजेस होणार आहेत. सो फक्त R1 सोडून R2 R3 ॲज इट इज लिहा. म्हणजे काय होईल, झेड प्लस एक्स प्लस वाय प्लस झेड. इथं वाय प्लस झेड, झेड प्लस एक्स, आणि इथं एक्स प्लस वाय. बघा आता एक्स प्लस वाय प्लस झेडमधून वाय आणि झेड मायनस केले, म्हणजे वाय कॅन्सल होईल, झेड कॅन्सल होईल, फक्त कोण राहिला, एक्स. इथं एक्स प्लस वाय प्लस झेडमधून झेड प्लस एक्स मायनस केला तुम्ही, म्हणजे झेड कॅन्सल होईल, एक्स कॅन्सल होईल, फक्त कोण राहिला, वाय. इथं एक्स आणि वाय कॅन्सल होऊन काय राहिला, फक्त झेड. ओके, आता दुसऱ्या रो मध्ये काय राहिलं पाहिजे बघा, झेड एक्स आणि वाय राहायला पाहिजे. म्हणजे झेड राहायला पाहिजे, इथं एक्स राहायला पाहिजे, इथं वाय राहायला पाहिजे. म्हणजे मला R2 मध्ये चेंजेस करायचे आहेत. तुम्हाला दिसलंय बघा आता काय करायचं आहे की नाही. R2 मध्ये मला चेंजेस करायचे आहेत. R2 मधून फक्त R1 मायनस करा. जर मी R2 मधून जर R1 मायनस केला,
एक्स वाय झेड हे बघा आता इथे काय होईल झेड प्लस एक्स म्हणजे R2 मधून मी R1 मायनस करतो झेड प्लस एक्स मायनस एक्स प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल इथं काय होईल झेड होईल एक्स प्लस वाय मायनस वाय 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 कॅन्सल काय राहिला इथं एक्स राहिला वाय प्लस झेड मायनस झेड 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 कॅन्सल कोण राहिला इथं वाय राहिला ओके आता शेवटच्या रो मध्ये तुम्हाला कोण लागतंय वाय झेड एक्स म्हणजे मला झेड नको आहे मला एक्स नको आहे मला वाय नको आहे सो तो थर्ड रो मधून तुम्हाला R2 काय करायचा फक्त आता मायनस करायचा R3 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे R3 मधून R2 मायनस करायचा आहे एक्स वाय झेड झेड एक्स वाय वाय प्लस झेड मायनस झेड 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 कॅन्सल वाय झेड प्लस एक्स मायनस एक्स 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 कॅन्सल झेड वाय वाय कॅन्सल एक्स आला का RHS इज इक्वल टू RHS समजला क्वेश्चन सो बघा किती स्टेपमध्ये आन्सर आलं 4 मार्काचा क्वेश्चन आहे हा इथं एक ऑपरेशन केलं इथून 2 कॉमन काढला ओके थर्ड 4 आणि 5th स्टेपला तुमचा आन्सर येत आहे ओके जास्त मोठे क्वेश्चन नसतात याच्यामध्ये फक्त थोडे क्रिटिकल असतात बाकी सिंपल आहे मग ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 युझिंग प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट युझिंग properties of a determinant show that okay त्यातला फर्स्ट आहे A plus B AB A plus C इथं B C B plus C इज इक्वल टू तुम्हाला शो करायचं आहे 4ABC 4ABC हे तुम्हाला शो करायचं आहे ठीक आहे ओके सो क्या लेफ्ट हँड साइड A plus B A B A plus C B A plus C sorry इथं C आणि इथं B plus C ठीक आहे अगेन हा तुमचा काय आहे कॉलम 1 कॉलम 2 कॉलम 3 R1 R2 R3 करेक्ट आता तुम्हाला 4ABC दाखवायचं आहे आता अशा क्वेश्चनमध्ये जनरली काय करा माहिती आहे का म्हणजे ना हा क्वेश्चन ABC मध्ये राहायला पाहिजे नाही का थोडक्यात म्हणजे तुम्ही डिटर्मिनंट जर सॉल्व केला तर डिटर्मिनंट सॉल्व केल्यावरती तुमचा आन्सर फक्त करायला पाहिजे A इंटू B इंटू C मग तो 4 तुमचा मल्टिप्लिकेशनमध्ये येऊन जाईल सो म्हणजे मला डिटर्मिनंटची व्हॅल्यू थोडक्यात मला फाइंड आउट करायची आहे तर याच्यामध्ये मॅक्सिमम तुम्हाला जेवढे झिरो करता येतील ना तेवढे झिरो करत चालायचे ओके ह्या टाईपच्या क्वेश्चन्स म्हणजे तर मला असं काहीतरी आन्सर काढायचं बघा वरच्या क्वेश्चनमध्ये काय होतं मला डिटर्मिनंटच काढायचा होता सो मी फक्त डिटर्मिनंट काढायचं म्हणजे डिटर्मिनंटच प्रूव्ह करायचा होता ना हा सो आपण तिथं झिरो करण्यावरती भर नाही दिला म्हणजे इलेमेंट्स कोणतेही ओके सो एलिमेंट्स राहिले आता अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये काय करायचं की तुमचे झिरो व्हायला पाहिजे नाही का काही काही एलिमेंट्स झिरो व्हायला पाहिजे असं तुम्ही ट्राय करायचं आहे सो असं जर करायचं असेल ना झिरो होण्यासाठी हे बघा इथं A प्लस बी आहे जर मी कॉलम 2 कॉलम 3 जर ॲड केला तर इथं पण A प्लस बी होईल आणि कॉलम 3 मधून कॉलम 1 मायनस केला तर A प्लस बी मायनस A प्लस बी झिरो होऊन जाईल एक तर इथं झिरो करा किंवा इथं झिरो होऊन जाईल इथं लक्षात येईल तुमच्या सिमिलरली समजा आणखीन कुठेतरी तुम्हाला झिरो करता येईल सो झिरो जर झाले तुमचे तर बऱ्याचशा ठिकाणी तुमचं काय होऊन जाईल हे एक्झाम्पल सिम्पल होऊन जाईल कळतंय ना काय करायचं मग ओके सो तसा ट्राय करायचा या टाईपच्या क्वेश्चन्समध्ये की नंबर ऑफ एलिमेंट्स तुमचे झिरो झाले पाहिजे असं ट्राय करायचं सो काय करता येईल तो विचार करा आता बघा इथं तुमचं A प्लस बी आहे हा इथं A इथं B आहे
ठीक आहे. समजा मला काय करायचं आहे, इथलचा एलिमेंट झिरो करायचा. इथलचा करा किंवा ए प्लस बी करून झिरो करा, कसंही करा. समजा मला ए प्लस बी इथलचा एलिमेंट झिरो करायचा पहिलाच, असं म्हणजे मला कॉलम वनमध्ये चेंजेस करायचे आहेत. कशामध्ये चेंजेस करायचे, मला कॉलम वनमध्ये चेंजेस करायचे. काय चेंज करणार आहे मी कॉलम वनमध्ये, कॉलम वनमधून मला मायनस करायचं आहे कोण, कॉलम 2 प्लस कॉलम 3. म्हणजे कॉलम 2 आणि कॉलम 3ची ॲडिशन करून मला कॉलम वनमधून मायनस करायचं आहे. कॉलम 1 चेंज होणार आहे. सो कॉलम 1 सोडून बाकीचे मी लिहून टाकतो. ए प्लस सी सी, इथं बी सी बी प्लस सी. ठीक आहे. ओके. आता बघा, अगोदर कॉलम 2 कॉलम 3 ॲड करा. ए प्लस बी म्हणजे इथं काय तयार झाला, ए प्लस बी. तुम्ही कॉलम 1 म्हणून त्याला मायनस करताय. इथं पण ए प्लस बी, इथं पण ए प्लस बी. सबस्ट्रॅक्शन केली, काय झाला, इथं झिरो झाला. हा बघा, आता इथं ए प्लस सी बरोबर. ए प्लस सी म्हणजे ए प्लस 2c झाला, आणि तुम्ही त्याला ए मधून मायनस करताय. हे बघा, मी कॅल्क्युलेशन इथं रफली तो काय होऊ राहिलं, जर तुम्ही कॉलम 2 आणि कॉलम 3ची जर ॲडिशन जर केली तर काय होऊ राहिलं, ए प्लस सी कॉलम 2 प्लस कॉलम 3 म्हणजे काय झाला, ए प्लस 2c झाला. जर तुम्ही कॉलम 1मधून म्हणजे ए मधून मायनस करताय म्हणजे ए मायनस ए, ह्या मायनसमधून 2c पण मायनस होईल. सो मायनस 2c प्लस ए मायनस ए कॅन्सल, काय राहिला इथं, मायनस 2c. ओके. सो इथं कोण राहिला, मायनस 2c बरोबर. सिमिलरली सी प्लस बी प्लस सी म्हणजे काय झाला, तो सी प्लस सॉरी रब हे काय, सी म्हणजे कॉलम 2 सी प्लस बी प्लस सी, हा होईल बी प्लस 2c, आणि त्याला तुम्ही कोणातून मायनस करताय, बी मधून. सो बी मायनस 2c, काय राहिला परत, मायनस 2c राहतोय. ठीक आहे. मायनस 2c राहिला इथं सुद्धा. ठीक आहे. हे रफ मी ठेवतो असंच इथं. आता बघा, पुढच्या स्टेपला काय करू आपण, आणखीन कोणतं, समजा बघा, तुमचा इथलचं एलिमेंट झिरो करता येईल जर इथं तुमचा सी असेल तर, तुम्हाला इथलचं एलिमेंट झिरो करता येईल जर तुमचा इथं सी असेल तर. म्हणजेच आता काय करायचं आपल्याला, सिम्पली इथून मी काय करतो, कॉलम 1 मधून ओके टेक -2 कॉमन फ्रॉम कॉलम 1. सो वी गेट द डिटर्मिनंट -2 बाहेर, इथं 0 सी मायनसच घेतला बाहेर बरं का रे. इथं ए प्लस सी इथं बी प्लस सी बरोबर. ओके. अगोदर मी काय करतो, इथलचा एलिमेंट झिरो करतो. ओके. म्हणजे मला काय करायचं आहे, कॉलम 2 मधून कॉलम 2 मध्ये चेंजेस करायचे आहेत. कॉलम 2 मधून कॉलम 1 मायनस करा सिम्पली. ओके. आता कॉलम 2 चेंज होणार आहे, मीन्स इथं -2 ॲज इट इज, हा 0 सी ॲज इट इज, इथं बी प्लस सी बरोबर आहे. सो हे बघा, कॉलम 2 मधून कॉलम 1 मायनस करताय म्हणजे ए मायनस 0 ए प्लस सी मायनस सी कॅन्सल ए बरोबर, आणि सी मायनस सी 0. बघा इथे एक 0 आला. अजून कुठं 0 करता येईल तुम्हाला, हे बघा, हा सी 0 करता येईल म्हणजे कॉलम 1 आणि कॉलम 3 वापरा. आता मला कॉलम 3 मध्ये चेंजेस करायचे. सो मी चेंजेस द कॉलम 3. काय चेंजेस करणार आहे मी, कॉलम 3 मधून कॉलम 1 मायनस करा म्हणजे -2 0 सी ए 0. कॉलम 3 मध्ये चेंजेस होणार आहे, बी -0 बी, हा ए वर करे, दिस आर द ए, सी मायनस सी 0 बी प्लस सी मायनस सी. सो 1 सी कॅन्सल करायला इथं सी राहिला, सॉरी बी राहिला, सी कॅन्सल होईल ना, बी राहील. ओके. आता बघा, आता मॅक्सिमम मी 3 झिरो तर केले इथं. अजून जर झिरो करायचे म्हटलं तर मला रो ऑपरेशन वापरावं लागते, पण एवढी गरज नाही आपल्याला आता. ठीक आहे. आता आपण कॅल्क्युलेट करूया. सो हा -2 इन द ब्रॅकेट, हे बघा 0 घेतला, 0चा कॉलम 0चा रो स्किप केला, ए इंटू बी ए बी -0 बरोबर, मायनस इथं ए घेतला, एचा कॉलम एचा रो स्किप केला, बी इंटू सी मायनस सी इंटू 0 0
प्लस बी घेतला, बीचा कॉलम बीचा रो स्किप केला, सी इंटू झिरो झिरो मायनस ए इंटू सी ए सी मायनस ए सी वर करे ब्रॅकेट झाला कम्प्लीट. वाटलं असेल खाली लिहितो मी. ठीक आहे. इथं झिरो मायनस हे मायनस ए बी सी मायनस ए बी सी मायनस ए बी सी मायनस ए बी सी मायनस 2 ए बी सी हे मायनस ए मायनस प्लस 4 ए बी सी इज इक्वल टू आर एच एस. समजतंय का रे ह्याच? ओके, हे झालं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 मधला 2. आता तुम्हाला लॉगच्या प्रॉपर्टी माहिती नसतील बघा, कारण आपलं फंक्शन चॅप्टर व्हायचं आहे अजून. इथं लॉगचा बेस एक्स इंटू वाय, व्हॅल्यू वाय, बेस आहे बरं खरे वाया. आणि इथं लॉग झेड एक्स लॉग झेड वाय, इथं 1. आन्सर 0 दाखवायचं बघ तुम्हाला. ओके, आता आन्सर 0 दाखवायचं तर एक क्वेश्चन खूप सोपं असतो. 2 रो किंवा 2 कॉलम म्हणजे सेम यायला पाहिजे. आता मी तुम्हाला एक प्रॉपर्टी सांगतो बघा, जी तुम्हाला वापरायची आहे ह्या प्रॉब्लेमसाठी. फंक्शनमध्ये आपण ते स्टडी करणारच आहेत. सो प्रॉपर्टी अशी आहे, लॉग बेस ए ऑफ बी असं जर असेल. आता बघा, इथं बेस एक्स आहे, इथं बेस एक्स आहे, इथं बेस वाय आहे, इथं बेस वाय, आणि इथं बेस झेड आहे, इथं बेस झेड आहे. ठीक आहे. जो बेस, आता मला काय करायचं, बेस चेंज फॉर्म्युला वापरायचा. बेस चेंज फॉर्म्युला किंवा बेस चेंज प्रॉपर्टी म्हणतात. या केसमध्ये लॉग 2 ठिकाणी चेंज, म्हणजे लॉग तुम्हाला न्यूमरेटरला पण लिहायचा असतो आणि लॉग तुम्हाला डिनॉमिनेटरला पण लिहायचा असतो. 2 ठिकाणी सेपरेट केला लॉग. ओके, वरती कोणती व्हॅल्यू येईल, जी तुमची व्हॅल्यू आहे बघा लॉगची, म्हणजे लॉग बी इथं आला. ओके, आणि जो बेस आहे तो डिनॉमिनेटरचा लॉगची व्हॅल्यू झाली, म्हणजे लॉग आहे. आता इथं बेसला कोणी आहे की रे, बेसला कोणीच नाही आहे. ओके, मग तुम्हाला बेस तुमच्या मनाने कोणताही बेस घेता येतो, कोणताही, अकॉर्डिंग टू द सिच्युएशन ऑफ प्रॉब्लेम. ओके, जर मॅथमॅटिक्समध्ये जर आपण लॉगचा बेस जर घेत नाही, इथं काही दाखवत नाही आहे, तर ऑलवेज लक्षात ठेवा, ऑलवेज. ओके, ऑलवेज लक्षात तुम्हाला काय ठेवायचं आहे, लॉगचा बेस हा ई असतो. किती असतो? ई. याला नॅचरल लॉग म्हणतात. आपण फंक्शन चॅप्टरमध्ये हे सगळं डिस्कस करणार आहे. ठीक आहे. मॅथ्समध्ये लॉगचा बेस जर दिलेला नसेल तर तो बेस किती घ्यायचा असतो? ई घ्यायचा असतो. ठीक आहे ना. सो ही प्रॉपर्टी तुम्हाला वापरायची आहे. याला काय म्हणतात? बेस चेंज प्रॉपर्टी. दिस इज कॉल्ड ॲज अ बेस चेंज प्रॉपर्टी किंवा बेस चेंज रूल. सो LHS घेऊन मी डायरेक्टली आता काय करतो, ती प्रॉपर्टी आपण वापरूया. सो लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू, ठीक आहे. आणखीन एक प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवा, 2 व्हॅल्यूज आणखीन एक. लॉग, हे बघा, बेस नसेल तर बेस ई असतो. हा, लॉग 1ची व्हॅल्यू 0 असते आणि लॉग ईची व्हॅल्यू 1 असते. लॉग ई किती? 1 आणि लॉग 1 किती? 0. आता लक्षात, ठीक आहे ना. लॉग ईची व्हॅल्यू 1, लॉग 1ची व्हॅल्यू 0, हे एक लक्षात ठेवा. आता बघा काय करतो मी, 1 ॲज इट इज ठेवला. लॉग याला कसं लिहायचं? लॉग वाय अपॉन लॉग एक्स. ठीक आहे.
याला कसं लिहायचं आहे? लॉग झेड अपॉन लॉग एक्स. आता सेकंड रोमध्ये इथं लॉग एक्स अपॉन लॉग वाय, त्यानंतर 1 ॲज इट इज 1. पुढं काय आहे ते? लॉग बेस वाय ना, मग वरती लॉग झेड, खाली लॉग वाय. समजतंय ना रे? वरचा नंबर वरती लिहायचा न्यूमरेटरला आणि बेसची व्हॅल्यू डिनॉमिनेटरला लिहायची. आता इथं लॉग एक्स वरती लॉग झेड खाली येईल. लॉग एक्स, इथं आला लॉग झेड, इथं वाय झेड असेल ना आता. येस, इथं आला लॉग वाय, खाली आला लॉग झेड. ठीक आहे, आणि इथं परत 1. ओके. आता इथं मी तुम्हाला सांगितलं आहे बघा, लॉग ईची व्हॅल्यू 1 असते. जिथं 1 येणार आहे आता तुम्हाला लॉग ई पुट करायचा आहे. ओके, म्हणजे कसं लॉग ई पुट करताना त्याचा बेस तुम्ही कसं असतं माहिती आहे का? आता तिथं जर मला प्रॉपर्टी वापरायची आहे ना, तिथं व्हॅल्यू घेताना तिथं बेस तुम्ही वापरू शकता बघा डायरेक्टली. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला काय म्हणलो की लॉगमध्ये समजा लॉगमध्ये बेस जर नसेल दिलेला आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये, तर बेस किती असतो? तो ई असतो. मग 1च्या जागेवरती मी काय वापरू शकतो बघा, इन्स्टेड ऑफ 1, ह्या 1च्या ऐवजी मी जर असं लिहिलं लॉग ई अपॉन लॉग ई, जमेल का? समजा बेस बघा असं केलं सपोज आपण, थांबा थोडंसं वेगळ्या पद्धतीने जाऊ आपण. बेस समजा मला ई करायचं आहे ना, आन्सर माझं 1 आलं पाहिजे. ओके, समजा इथं लॉग एक्स एक्स जर घेतला, हे बघा लॉग एक्स आणि एक्स. एकच मिनटं, मी तुम्हाला ती एक प्रॉपर्टी सांगावं लागेल. हे आन्सर 1 कधी येत असतं लॉगचं ते लक्षात ठेवा. लॉगचा बेस इथं ई आहे आणि ही व्हॅल्यू पण ई आहे. जर लॉगचा बेस आणि व्हॅल्यू दोघं जर सेम असेल तर लॉगचं आन्सर 1 येत असतं. म्हणून जिथं मला 1 आहे ना, मला इथं बेस एक्स लागतोय ना, मग याला कसं लिहिलं? लॉग एक्स एक्स. ओके, बाकीचं ॲज इट इज लिहून टाका. म्हणजे लॉगचा बेस पण एक्स आणि लॉगची व्हॅल्यू पण एक्स. हे लॉग वाय अपॉन लॉग एक्स, लॉग झेड अपॉन लॉग एक्स. ठीक आहे, इथं लॉग एक्स अपॉन लॉग वाय. इथं काय लिहू रे आता 1च्या जागेवरती? मला बेस वाय लागतोय आणि व्हॅल्यू 1 आहे तिथं, वाय वाय. ठीक आहे, इथं लॉग झेड अपॉन लॉग वाय. नेक्स्ट इथं लॉग एक्स अपॉन लॉग झेड, इथं लॉग वाय अपॉन लॉग झेड, आणि इथं लॉग बेस झेड ऑफ झेड. आता इथं पण काय करा, डिटर्मिनंट कम्प्लीट. आता इथं पण लॉगचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सेपरेट करा, म्हणजे बेस चेंज प्रॉपर्टी. असं वरती होईल लॉग एक्स अपॉन लॉग एक्स, तर प्लस नाही. नेक्स्ट लॉग वाय अपॉन लॉग एक्स, बरोबर, आणि इथं लॉग झेड अपॉन लॉग एक्स. इथं लॉग एक्स अपॉन लॉग वाय, म्हणजे प्रत्येक रोमध्ये ना बेस सेम झाले आपल्या. आता इथं लॉग वाय अपॉन लॉग वाय, इथं लॉग झेड अपॉन लॉग वाय. ठीक आहे, नंबर 3 लॉग एक्स अपॉन लॉग झेड, लॉग वाय अपॉन लॉग झेड, आणि लॉग झेड अपॉन लॉग झेड. ठीक आहे, बरोबर. आता तुम्हाला एक दिसतंय बघा डायरेक्टली, आता काय दिसतंय? हे बघा, इथं लॉग एक्स, इथं लॉग एक्स, इथं लॉग एक्स, इथं वरती लॉग वाय लॉग वाय लॉग वाय, इथं लॉग झेड लॉग झेड लॉग झेड. डायरेक्ट म्हणजे तिन्ही पण रो आयडेंटिकल होऊ राहिलेत. फक्त तुम्हाला काय कॉमन काढावं लागेल? पहिल्या रोमधून लॉग एक्स कॉमन काढा, दुसऱ्या रोमधून लॉग वाय डिनॉमिनेटरचा लॉग वाय कॉमन काढा, आणि तिसऱ्यामधून लॉग झेड कॉमन काढा. सो इथं मी लिहितो वी टेक 1 अपॉन लॉग एक्स कॉमन फ्रॉम R1
कॉमा 1 upon log y from R2 and 1 upon log z from R3. ओके, जर आपण log x, log y, log z हे तिघं एका रोमधून जर आपण कॉमन घेतले तर काय होईल, 1 अपॉन पहिल्या रोचा log x, दुसऱ्या रोचा log y, तिसऱ्या रोचा log z. सो राहील कोण? सो आपल्याला माहिती आहे बघा, पहिल्या रोमध्ये पहिल्या कॉलममध्ये राहील log x, log x, log x. दिसतंय ना तुम्हाला इथे बघा, log x दाखवला मी. बघा वरती न्यूमरेटर log x, log x, log x. दुसऱ्यामध्ये log y, log y, log y. तिसऱ्यामध्ये log z, log z, log z. इथं log y, log y, log y. इथं log z, log z, log z. Okay, so all rows or columns are identical, then also our answer is 0. That means 1 upon इथं log x, log y, log z into 0, we get answer 0 is equal to RHS. हे झालं आन्सर. ओके, डिफिकल्ट नाही बघा, समजलं, सिम्पल आहे खूप. ठीक आहे, आता मला असं वाटतं क्वेश्चन नंबर 4 तुम्ही सॉल्व करा. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. जमेल का तुम्हाला? ते पण तुम्हाला 0 दाखवायचं. 0 दाखवायचं असेल ना, तुम्हाला फक्त काय करायचं आहे, कोणते तरी 2 रो आणि कॉलम सेम आले पाहिजेत. जमेल का क्वेश्चन नंबर 4? सांगा मला लवकर. येस सर. हां, ट्राय करा क्वेश्चन नंबर 4 आणि मला तुम्ही सेंड करा. हे बघा, तुम्हाला जर कोणते दोन रो किंवा कॉलम जर सेम नाही दाखवता आले ना, तर इथं जे मी वापरलं ना, मी तुम्हाला सांगितलं बघा, मला इथं आन्सर काय आणायचं होतं, 4 ABC आणायचं होतं. हा क्वेश्चन नंबर 3चा पहिला 4 ABC आन्सर मला आणायचं होतं. सो ॲटलिस्ट काय करत चला, 3 0 तरी करत चला, 2-3 0 त्याच्यामध्ये. ओके, कारण कमी 3 0 जरी आले ना, मग कॅल्क्युलेशन बाकीचे कॅल्क्युलेशन करून म्हणजे काय होत जातं, तुमचे कॅल्क्युलेशन एवढे सिम्पल होऊन जातात ना की आन्सर लगेच येऊन जाईल. ओके, किंवा 2 रो 2 कॉलम सेम दाखवायचं, ते तर खूप सिम्पल आहे. सो काय असतं बघा, प्रूव्ह दॅट क्वेश्चनमध्ये तुम्हाला नंबर ऑफ चान्सेस असतात. तुम्ही विचार करा की कसं मला त्याला 0 आणायचं आहे. सो तुम्ही त्याचा विचार करून करू शकता तेवढं. ओके, सो मग मी काय करतो आता, क्वेश्चन नंबर 5 आहे परत. क्वेश्चन नंबर 5 पण तुम्हाला 0 दाखवायचा आहे. 4 + x, 4 - x, 4 - x, 4 - x, 4 + x, 4 - x. ओके, खूप सिम्पल आहे. 2 रो तुमचे आरामात तिथं आयडेंटिकल होणार आहेत. ओके, 2 रो किंवा 2 कॉलम. सो त्याने तुम्ही त्याला 0 दाखवा. प्रॉपर्टीज वापरायच्या. सो मी काय करतो, क्वेश्चन नंबर 6 घेतो डायरेक्टली आता, लास्टवाला. सो तुम्हाला इथं होमवर्क लिहून ठेवतो ना, तुमच्यासाठी होमवर्क आहे. क्वेश्चन नंबर किती लागतो, 4 आणि 4 म्हणजे 2 क्वेश्चन आहे आणि 5, थोडे 2 क्वेश्चन्स करा फक्त. सो क्वेश्चन नंबर 6 आहे, विदाउट एक्सपांडिंग द डिटर्मिनंट शो दॅट मला शो करायचं आहे. एक पहिला डिटर्मिनंट दिला आहे तुम्हाला, वन 3 6 1 3 6 6 1 4 6 1 4 3 7 12 plus 4 times 2 3 3 2 1 2 1 7 6 is equal to 10 times 1 2 1 3 1 7 3 2 6 3 2 6. ठीक आहे, हे आपल्याला प्रूव्ह करतो विदाउट एक्सपांडिंग. ठीक आहे, आता हे बघा, विदाउट एक्सपांडिंग म्हणजे मला काय करायचं, ह्या 2 डिटर्मिनंटची ॲडिशन तेवढी आली पाहिजे. एवढं मला दाखवायचं आहे. समजलंय? 2 डिटर्मिनंटची ॲडिशन माझी तितकी आली पाहिजे, एवढी 10, म्हणजे तिथून 10 तुम्हाला कॉमन काढायचं आहे. ओके,
So we take the left hand side. Left hand side is equal to 1 3 6 6 1 4 3 7 12. ठीक आहे, प्लस इथं 4 आहे, 2 2 1 3 1 7 3 2 आणि 6. सो इज इक्वल टू, आता जनरली बघा, समजा आता मला काय दाखवायचं आहे बघा, ते नंबर्स इथं बघा 1 2 1 आहे, 3 1 7 आहे नाही का, 3 2 6 आहे, असे काहीतरी नंबर तुम्हाला दिसतात का ते बघायचं. ओके, दोघांची ॲडिशन आहे सिम्पली. सो आपण सो काय करा माहिती आहे का, समजा मला 10 आणायचं आहे ना तिथं. सो तुम्ही समजा 10 आणायचं आहे, 10 कॉमन निघाला पाहिजे ना. सो कुठेतरी तुमचं 10 आलं पाहिजे, 20 आलं पाहिजे, 30 आलं पाहिजे, हे ना असं काहीतरी नंबर आले पाहिजे, म्हणजे तुम्हाला 10 कॉमन काढता येईल. आणि 10 जर कॉमन जर तुम्ही काढला तर तुम्हाला येऊन जाईल डायरेक्टली, आहे की नाही. मग मी काय करतो, पहिला डिटर्मिनंट ॲज इट इज ठेवतो, 1 3 6 6 1 4 3 7 12 प्लस ह्या डिटर्मिनंटला मी 4ने मल्टिप्लाय करतो. सो 4 2 8, पहिल्या रोला फक्त, सॉरी पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करतो. 4 × 2 8, 4 × 2 8, 4 × 1 4. दिस इज 3 1 7 आणि इथं 3 2 6 ॲज इट इज. ठीक आहे, आता इथं 8 आहे, इथं 1 आहे. जर ह्या दोघांची जर आपल्याला ॲडिशन जर करायची असेल, सर तो 4 पूर्ण डिटर्मिनंटला मल्टिप्लाय ना, मग फक्त कॉलम 1 ला करून कसं काय चालेल? हा साक्षी, आपण आहे ना एक प्रॉपर्टी बघितलेली होती की ज्यावेळेस एखादा नंबर जर एखाद्या डिटर्मिनंटला जर मल्टिप्लाय जर असेल ना, तर तो एका रोला किंवा एका कॉलमलाच मल्टिप्लाय असतो. कालचं देखील आठवतं आहे तुम्हाला, आपण काय की तिथं दिलं होतं, इफ ऑल द एलिमेंट्स ऑफ एनी वन रो ऑर कॉलम इज मल्टिप्लाइड बाय के. कोणत्या एखाद्या रोला किंवा कॉलमला जर आपण केने जर मल्टिप्लाय जर केलं, ओके, तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू के टाइम्स इन्क्रीज होते असते किंवा के टाइम्स चेंज होत असते. किंवा आपण आजच्या पण प्रॉब्लेममध्ये बघा, समजा इथं ह्या प्रॉब्लेममध्ये मी पहिल्यामधून फक्त लॉग एक्स कॉमन काढला, दुसऱ्या रोमधून लॉग वाय कॉमन काढला, तिसऱ्या रोमधून लॉग झेड कॉमन काढला, आणि इथं ते बाहेर येऊन काय झालं, डिटर्मिनंटला मल्टिप्लाय झाला ना, हा 1 लॉग एक्स लॉग वाय लॉग झेड. किंवा आणखीन एखादा प्रॉब्लेम जर दाखवायचा असेल तर हे बघा, इथं 0 -2c -2c होता बघा पहिला कॉलम. मी पहिल्या कॉलममधून फक्त कोणाला कॉमन काढलं, -2ला. मी हे कालच तुम्हाला म्हणलो होतो, ज्यावेळेस एखादा नंबर तुम्हाला एखाद्या डिटर्मिनंटला जर मल्टिप्लाय जर असेल ना, ओके, डिटर्मिनंटला जर मल्टिप्लाय जर असेल तर तो फक्त कोणत्या तरी एका रोला किंवा कॉलमला मल्टिप्लाय असतो, सगळ्याला नाही. मॅट्रिक्समध्ये काय असतं, मॅट्रिक्समध्ये तुमचे एखादा नंबर जर तुमचा मॅट्रिक्सच्या जर आउटसाईड असेल ना, तर तो नंबर त्या मॅट्रिक्सच्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय असतो. पण डिटर्मिनंटमध्ये तुमच्याकडे चॉईस आहे, तुम्ही त्याला कोणत्या पण एखाद्या रोला किंवा कॉलमला मल्टिप्लाय करू शकतात. क्लिअर का साक्षी? येस सर. हां, म्हणजे तुम्ही फक्त कोणत्या पण एखाद्या, जर तुम्हाला असं वाटलं की मला पहिल्या रोला मल्टिप्लाय करायचा हा 4, सो यू कॅन डू दॅट. तुम्ही फक्त पहिल्या रोलाच मल्टिप्लाय करा. तुम्हाला वाटतं की मला सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करायचा आहे, तर तुम्ही त्याला कशाला मल्टिप्लाय करा, सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करा. कळतंय? म्हणजे तुम्ही त्याला कुठंही मल्टिप्लाय करू शकता. म्हणून मी तर काय केलं, मी पहिल्या याला करून टाकलं, कारण मग काय होईल, इथं 8 आलाय ना, मला 10 कॉमन काढायचा आन्सरसाठी. जर 10 कॉमन काढायचा असेल तर माझा पहिला एलिमेंट हा 10 झाला पाहिजे ह्या दोघांची ॲडिशन केल्यावरती. आता मला इथं चेंजेस करायचे. मग इथं मी चेंजेस काय करणार, समजा इथं 6 आहे, इथं 4 आहे, इथं 12 आहे. 6 4 12 मधून काय कॉमन निघू शकतो, 2. बरोबर आहे. 2 जर इथून कॉमन काढला आणि तो मी कॉलम याला मल्टिप्लाय केला, कॉलम 1ला. सो ते मला आता करायचं पुढच्या स्टेपला. बघा काय होईल, टेक 2 कॉमन फ्रॉम R3, सॉरी कॉलम 3 मधून 2 तुम्हाला कॉलम 2 कॉमन घ्यायचा आहे फ्रॉम कॉलम 3 पहिल्यामधून, पहिल्या डिटर्मिनंटमधून फक्त.
कॉलम 3 फ्रॉम फर्स्ट डिटर्मिनंट ओनली. फर्स्ट डिटर्मिनंट. सो काय होईल मग इथं इज इक्वल टू 2 घ्या बाहेर आता, हे की नाही. सो 2 आउटसाईड आला. सो 1 6 3 3 1 7. इथून 2 कॉमन घेतल्यावर काय होईल 3 2 6 होईल. बरोबर. प्लस इथं 8 8 4 1 3 1 7 येतो. 3 1 7 आणि 3 2 6. आता 2 पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करा, फक्त पहिला कॉलम. सो पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करायला काय बघा. 2 × 1 2 2 × 6 12 2 × 3 18 3 1 7 3 2 6 प्लस 8 8 4 3 1 7 3 2 6. आता दोघांची करा ॲडिशन. ॲडिशन केल्यावरती काय होईल हे बघा. 2 + 8 10 12 + 8 20 18 + 4 इथं 4च येत आहे ना. 18 + 4 किती 22. काय ते चुकतं आहे का इथं. हां 2 × 3 6 ना रे. 2 × 1 2 2 × 6 12 आणि 2 × 3 किती 6. म्हणजे हा 6 + 4 किती होईल परत 10 होईल. बरोबर. ठीक आहे ना. हे एवढं मी ॲड केलं. पुढचे तुम्ही इथं 3 1 7 आहे, इथं 3 2 6 आहे, इथं 3 1 7 आहे, इथं 3 2 6 आहे. कालची एक प्रॉपर्टी बघा. जर तुम्ही एखाद्या कॉलमला किंवा रोला दोघांची ॲडिशन सारखं जर लिहिलं तर तुम्ही तिथं डिटर्मिनंटची व्हॅल्यू चेंज होत नाही. म्हणजे असं लिहिण्यापेक्षा आपण काय करू, फक्त याला असं लिहू. एक कॉलम मी दोघांच्या ॲडिशनवर लिहितो. म्हणजे 2 + 8 12 + 8 आणि 6 + 4. आता याचा सेकंड कॉलम थर्ड कॉलम, याचा सेकंड कॉलम थर्ड कॉलम एक्झॅक्टली सेम आहे. त्याला एकदाच लिहायचं. 3 1 7 3 2 6. ओके. कोणती प्रॉपर्टी रे. जर तुम्ही सिक्वेन्सली जर लिहिल्या असतील ना कालच्या, तर कालची प्रॉपर्टी नंबर 5. प्रॉपर्टी नंबर 5. त्याच्यामध्ये तुम्ही 2 डिटर्मिनंट जर ॲडिशनमध्ये जर तुम्ही लिहू शकले तर त्याचा आन्सर त्याच म्हणजे चेंज होत नाही आहे. ठीक आहे ना. सो इथं मी काय केलं 2 कॉलमला ॲडिशनच्या फॉर्ममध्ये लिहिलं. करेक्ट. ओके. आता घ्या यांची ॲडिशन करून. म्हणजे हा 10 होईल, हा 20 होईल, हा 10 होईल, हा 3 1 7 आणि हा 3 2 6. बरोबर. आता फक्त काय करा 10 जर कॉमन काढला तर आपला आन्सर काय येईल बघा. 10 मी कॉमन काढला कुठून पहिल्या कॉलममधून फक्त. म्हणजे हा झाला 1 2 1 3 1 7 आणि इथं होईल 3 2 6. ठीक आहे. आपल्याला काय लागतं बघा राईट हँड साईडला 1 3 3 का 1 2 1. ओके. सो रो आणि कॉलम इंटरचेंज करा. ओके. इंटरचेंज रो अँड कॉलम. इंटरचेंज रोज अँड कॉलम्स. सो काय होईल आन्सर मग आपलं 10. रोला कॉलम वाईज लिहा. म्हणजे हा 1 3 3 2 1 2 1 7 6. आला का RHS. दिस इज RHS. ठीक आहे. थोडासा क्रिटिकलच होता प्रॉब्लेम हा. व्यवस्थित बघून घ्या. फक्त इथं प्रॉपर्टी जी इम्पॉर्टंट यूज झाली बघा. इथं 2 डिटर्मिनंटची ॲडिशन आपण फक्त एका कॉलममध्ये दाखवली. कारण त्यासाठी काय लागते बघा बाकीचे 2 कॉलम सेम पाहिजे. ओके. सो गो थ्रू करा परत ह्या क्वेश्चनला आणि ते होमवर्कचे क्वेश्चन्स करा. ठीक आहे. जस्ट वेटा. मी अटेंडन्स चेक करतो कोण कोण प्रेझेंट आहे. त्यानंतर निघतो. कमी येतात आज खूप. 6 पर्सन्स ओनली. साक्षी गिरवले, साक्षी सावले, सिद्धी, श्रावणी, आदिती लबडे आणि तनिष्का पवार. म्हणजे आज श्रावणी निमसे नाही आहे. खूप कुठे
शिवराज जाधव पण नाही आज आणि प्रेम गाडेकर पण नाही आज. ठीक आहे. समजलं का रे तुम्हाला आजचं लेक्चर? येस सर. हा ना, होच म्हणताय तुम्ही. पण प्रॅक्टिस करा आजच्या प्रॉब्लेमची बरं का रे. थोडे प्रॉब्लेम शोधॅटचे क्रिटिकलच असतात आणि त्यात प्रॉपर्टीज आपण वापरल्या. तुम्ही अनदर मेथडने पण करू शकता, थोडंसं करा व्यवस्थित. ठीक आहे. सो थांबूया आपण.